फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको तर हे सरकारच उलथवून टाका. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलनामध्ये शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची नवीन हाक. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त म्हणून उभे राहा, केलं आवाहन. सोनम वांगचूक यांची प्रकृती स्थिर. वांगचूक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच होणार उपचार. दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची मागणी कोर्टानं फेटाळली. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात उसळली गर्दी. पुण्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन. आम आदमी पक्ष आणि इतर संघटनांचाही आंदोलनात सहभाग. पुणे पोलिसांकडून आयोजक आणि कार्यकर्त्यांची धरपकड. शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांसंदर्भात लोकसभा सचिवालयाचा मोठा निर्णय. 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेत आता 13 खासदार. फरार रवींद्र धंगेकर यांचा पोलिसांकडून आजही शोध सुरू. पोलिसांकडून धंगेकरांसह 13 जणांचा शोध सुरू. बिल्डर आत्महत्या प्रकरणामध्ये धंगेकरांसह पत्नीवर गुन्हा दाखल. शोधासाठी पुणे पोलिसांची 2 पथकं रवाना. डोंबिवलीतील महिला डॉक्टरांना केलेल्या मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे यांना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. म्हात्रे पोलिसांना शरण. मोंदू खरातवर ईडीचे 3000 पानांचा आरोपपत्र. 42 कोटी 88 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप. आरोपपत्रामध्ये खरातच्या पत्नीसह 3 समावेश. पावसामुळे रत्नागिरीतलं निसर्ग सौंदर्य बहरलं. डोंगर रांगांमधून कोसळणारे धबधबे झाले प्रवाही. तर लांजा तालुक्यामध्ये खोरनिनको आणि निवळीचा धबधबा ओसंडून वाहायला सुरुवात. खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. शिरवली धरण 100% भरलं. धरणामध्ये मुसळधार पाऊस. मटण मार्केट परिसरामध्ये शिरलं पाणीच पाणी. अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक तर आणखी 30 जण रडारवर. 8 जणांच्या अटकेनंतर चौकशीची व्याप्ती वाढली. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन होणार सुरू. पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक. संसदेच्या कामकाजासाठी सहकार्याचं सरकारनं केलं आवाहन. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या दरम्यान जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू. 4 सैनिक जखमी तर 1 सैनिक अद्याप बेपत्ता. युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या गेली 16 वर. फिफा विश्वचषकाच्या जेतेपदासाठी अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांसोबत भिडणार. मेस्सीची जादू चालणार की स्पेनचा बचाव इतिहास रचणार, याकडे लक्ष. फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील रेस्टॉरंट कॅफे पहाटे 4 वाजेपर्यंत राहणार सुरू. फुटबॉल प्रेमींसाठी महाराष्ट्र सरकारची विशेष सवलत. Thank you.